नमस्कार. श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन येतोय तेव्हा नैवेद्यासाठी झुणका भाकरी करूयात. आता झुणका म्हटलं की भरपूर असा कांदा हवा. झुणक्यासाठी हा असा उभा पातळ कांदा चिरून घेतला इथे तव्यामध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतले. मोहरी घालायची. मोहरी छान तडतडायला हवी. जिरं घालायचं आणि 4-5 पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायची. लसूण हलकीशी परतली की हिरवी मिरची घालायची. बेसन आहे तेव्हा हिंग हवंच. मस्त अशा खमंग फोडणीवर कांदा घालायचा. झुणक्यासाठी ना कांदा थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे चवीला ना झुणका छान लागतो. कढीपत्ता घालायचा आणि हा कांदा आपल्याला छान असा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. मीठ घालते म्हणजे कांदा पटकन मऊ होतो. कांदा खूप असा लालसर करण्याची गरज नाही आहे, हलकासा मऊ करून घ्यायचा आहे. हळद घालायची. चवीला मालवणी मसाला घालते. झुणका आपण जरी मिरचीवर करत असलो ना तरी चवीला थोडंसं लाल तिखट घालायचं. सगळं छान असं परतून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हबका मारायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे आणि हे बेसन देखील कांद्यासोबत छान असं भाजून घ्यायचं आहे. बेसन हे असं तेलावर छान भाजून घेतलं ना की झुणका खायला छान खमंग लागतो. आता छान असं पाण्याचा हबका मारून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालते. पुन्हा सगळं व्यवस्थित एकदा हलवून घ्यायचं आणि मस्त अशी दणदणीत वाफ काढून घ्यायची. मस्त अशी दणदणीत वाफ बसली की पुन्हा सगळं हलवून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर पेरली की इथे आपला झुणका तयार. महाराजांच्या प्रगट दिनाला ही अशी झुणका भाकरी नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.